सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। अमरावती येथे खासदार अनिल बोंडे vs आमदार खोडके वाद सुरू होता। शहरातील मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या नेहरू मैदानावर शहराचे राजकारण तापले होते। नेहरू मैदानावर मनपाची प्रशासकीय इमारत बांधण्याची चर्चा महानगरपालिका आणि आमदार आढावा बैठक दरम्यान करण्यात आली होती। या निर्णयावर भाजपचे खासदार अनिल बोंडेंकडून विरोध करण्यात आले। शहराच्या मध्यभागी तीनच मोठे मैदान आहेत, एक दसरा मैदान, नेहरू मैदान आणि सायन्स कोर मैदान। शहरात नेहरू मैदान ऐतिहासिक वारसा असलेलं मैदान आहे, त्यामुळे मनपाने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेहरू मैदानाला जपून ठेवलं पाहिजे। नेहरू मैदानाचे व्यावसायिक उपयोग करण्यात नाही आले पाहिजे। नेहरू मैदानावर एका काळी सुभाषचंद्र बोस आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांच्या सभा व्हायच्यात, त्यामुळे या चर्चेवर आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की नेहरू मैदानावर प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार नाहीये। नेहरू मैदानाचा वारसा जपण्यात येईल आणि तेथे सौंदर्यीकरणासाठी काम करण्यात येईल। तसेच महानगरपालिकेच्या सध्याच्या इमारतीला आधुनिक पद्धतीने तयार करण्यात येईल। नेहरू मैदान अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत आहे। नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं। ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे, जशी महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधली पाहिजे। त्याकरता MSSRDCच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या। शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही, म्हणजे मैदानावर कुठलेही बांधकाम करता येत नाही। उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं। एक काळ असा होता नेहरू मैदानाचा, त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजी सारख्या सभा व्हायच्या, मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या। ते ग्राउंड सभेकरता असावं, ते ग्राउंड इतकं भव्य असावं, त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे, ऐतिहासिक वारसा आहे, त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे। ती भूमिका मी कमिशनरच्या बैठकीत मांडली होती। मात्र आपल्याला अमरावतीला आता जसं नागपूरमध्ये MSSRDCच्या माध्यमातून बसस्टँड असेल, महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जे बांधकामं आपण केले, काही महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले पाहिजे। मोठ्या प्रमाणावर प्लॉट अतिक्रमण होत आहेत महानगरपालिकेचे, ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी चांगले कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले तर त्याच पैशामध्ये महानगरपालिकेच्या इतर प्रशासकीय बिल्डिंगचा विकास होऊ शकतो। या ठिकाणी मोठे कॉमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ शकतात आणि त्यामुळं एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करायचा अमरावती शहराचा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत। MSSRDCच्या माध्यमातून करायचा।